पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठी घोषणा करणार आहेत। CAA सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट संदर्भात ही मोठी घोषणा असण्याची शक्यता याकडची सगळ्यात मोठी बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मोठी घोषणा नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी घोषणा करण्याची शक्यता आहे आणि ही घोषणा जर आता होत असेल तर पुढच्या काही काळामध्ये नक्की निवडणुका जाहीर होतात आणि निवडणुकांपूर्वीची ही भाजपची मोदी सरकारची एक मोठी मूव। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासंदर्भात ही मोठी घोषणा असण्याची शक्यता आहे। पुढील अर्धा तासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या राज्यामध्ये 2014 पूर्वी भारतात आलेल्या अल्पसंख्याक लोकांना या कायद्या अंतर्गत नागरिकत्व दिलं जाणार आहे। ही सगळ्यात मोठी घोषणा आहे आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये याचा मोठा प्रभाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे ज्या पाकिस्तान असो किंवा अफगाणिस्तान असो किंवा बांगलादेश असो या राज्यामध्ये धार्मिक छळामुळे अनेक नागरिक जे आहेत त्या राज्यात त्या देशातून आपल्या भारतामध्ये येतात आणि ते आश्रय घेतात। अशा लोकांना नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे आणि यावरून सातत्याने जे आहे भाजप विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना होतो आणि भाजप हे सातत्याने एका धर्माला विरोधात म्हणून हा कायदा आणत आहे असा आरोप देखील केला जातो। हा खरं तर पाहिलं तर 2016 लाच हा कायदा येणार होता, मात्र सातत्याने या संदर्भात जे आहेत नोटिफिकेशन पुढे ढकलण्यात आले। 2019 ला पुन्हा एकदा हा संसदेमध्ये कायदा आला, कारण तो त्यावेळेस राज्यसभेमध्ये भाजपला बहुमत नव्हतं। मात्र 2019 नंतर या कायद्याला खऱ्या अर्थानं स्वरूप आलं, हा कायदा पास झाला आणि आता पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या राज्यामधून जे अल्पसंख्याक आहेत, म्हणजे त्या राज्यामध्ये अल्पसंख्याक म्हणजे थोडक्यात हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर शीख आहेत, असे जे धार्मिक लोक आहेत त्यांना या भारतामध्ये आता नागरिकत्व दिलं जाणार आहे आणि हा सगळ्यात मोठा निर्णय आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर इंडिया आघाडीचे लोक या संदर्भात असं म्हणतात की धर्माच्या आधारावरती कायदा करता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। खास करून मुस्लिमांना यामधून वगळलेलं आहे, कारण हे जे देश आहेत अफगाणिस्तान असो, बांगलादेश असो, पाकिस्तान असो, हे मुस्लिम बहुल देश आहे। या देशामध्ये जे हिंदू आहेत, शीख आहेत, यासारखे जे धर्मीयाचे लोक आहेत यांना त्रास दिला जातो, त्यांचा धार्मिक छळ होतो। त्यामुळं जर आपण पाहिलं तर या सर्वांना छळ होतो म्हणून ते भारतात येतात आणि 2014 पूर्वीचे जे सगळे लोक आहेत त्यांना जे आहे आश्रय भारतामध्ये दिला जाणार आहे, त्यांना भारतीयाचं नागरिकत्व दिलं जाणार आहे। ही सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे। बरं, याच्यामधला एक महत्त्वाचा मला मुद्दा असा विचारायचा आहे शिवाजी, बरेचसे नागरिक म्हणजे आता आपल्याला आठवते की अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेला तालिबानने सत्ता काबीज केली त्यावेळेला बरेचसे शीख, हिंदू, तिथले स्थानिक काही बौद्ध धर्माचे सुद्धा नागरिक होते तिथले, तर ते भारतात आलेले होते, ते भारतामध्ये आजही निर्वासिताचं जगणं जगतायत, त्यांना याचा फायदा होईलच। मात्र यानंतरही जे येत आहेत त्यांनाही लागू असणार आहे, काही वेगळे नियम त्यामध्ये असतील, काही तपशील मिळालाय का या संदर्भातला? सध्या तरी तपशील म्हणून जर आपण पाहिलं तर 2014 पूर्वीचे जे नागरिक या जे देशांची नावं सांगितलेले, खास करून भारतात शेजारी हे देश आहेत, या देशामधून आलेल्या या नागरिकांना आणि खास करून जर आपण पाहिलं शीख असो, त्याचबरोबर हिंदू असो, ख्रिश्चन असो, पारसी असो, या धर्मातील लोकांनाच यामध्ये यांचा समावेश असणार आहे आणि 2014 पूर्वीच्या लोकांचा, नागरिकांचा यामध्ये समावेश असणार आहे। यांना नागरिकत्व दिलं जाणार आहे। मात्र या सगळ्यांमध्ये यांना नागरिकत्व दिल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क मिळेल, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांचं वोटिंग कार्ड तयार राहील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीला अवघे 10 ते 15 दिवस जाहीर करण्याला बाकी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्व लोकांचं निवडणुकीमध्ये नाव येणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात निर्वासितांची संख्या आहे, खास करून हिंदू निर्वासितांची संख्या मोठी आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर त्याच्या नंतर अनेक जे मुस्लिम लोक आहेत ते बांगलादेशमध्ये आलेले आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये या सगळ्या प्रकरणामुळे निश्चितपणे वातावरण तापणार आहे, कारण बांगलादेशातून अनेक मुस्लिम लोक जे आहेत त्या ठिकाणी कामधंद्यासाठी येत असतात, त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे। कारण मुस्लिमांना या कायद्याअंतर्गत नागरिकत्व देण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे मुस्लिमांसाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर पारशी असो किंवा हिंदू असो, ख्रिश्चन असो, या धर्मियांच्या लोकांना आरक्षण
माफ करा नागरिकत्व दिलं जाणार आहे। बर, शिवाजी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे या घडीची सगळ्यात मोठी बातमी CAA संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्ध्या तासामध्ये एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात ही घोषणा करण्याची शक्यता आहे। आणि भारताचे शेजारी असलेले पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्यांना देशामध्ये नागरिकत्व, भारतामध्ये नागरिकत्व देण्यासंदर्भात हा महत्त्वाचा कायदा आहे, ज्याला मोठ्या प्रमाणात विरोध झालेला होता आणि त्याला तो अखेरीस निवडणुकांच्या तोंडावरती त्या संदर्भात जर मोठी घोषणा होत असेल तर नक्कीच हा एक मास्टर स्ट्रोक असू शकतो।